नमस्ते, मी शीतल. जय भीम सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर कशा आहेत? मस्त आहे ना? मस्त राहा, मजेत राहा. आणि आमचा सायंकाळी सुरू केला होता व्हिडिओ. काहीतरी म्हणजे स्पेशल बनवायची तयारी होती हर्षूसाठी. आता स्कूल चालू झाले त्यामुळे तिच्यासाठी स्पेशल म्हणजे ती सांगते, मम्मा मला ह्या दिवशी हे बनव, त्या दिवशी ते बनव. म्हणजे पूर्ण आठवड्याची लिस्ट तिने देऊन दिली आहे मला की तिला काय काय खायचं असतं. तर सकाळी मग मला ते जे असतं स्पेशल तर ते त्याची सायंकाळीच तयारी करून ठेवावं लागते. तर मेसेज आलेला होता स्कूलचा की एवढे एवढे बुक्स, अजून टाईम टेबल आलेलं नाही आहे, फक्त थोडे सध्या 12:30पर्यंत स्कूल आहे ना, तर त्यामुळे थोडेसेच बुक्स वगैरे किती कोणते सब्जेक्ट आणायचे ते मेसेज आला होता. मग तिला सांगत होती, बाळा तू हे भरून घे, मी काम करते. मग ती बोलली की ओके मम्मा. तर मग तिला मी सांगत होती एवढे एवढे बुक्स घेऊन जायचे बब्या. तर मग हर्षू घेत होती आणि ठेवत होती, म्हणजे सकाळी घाई नाही होत. रात्री सगळी तयारी करून ठेवली ना तर अजिबात सकाळी घाई होत नाही. आणि सकाळी एवढा घडीचा काटा गोल 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 पट 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 फिरतो तर प्रमाणाच्या बाहेर. आपलं बघू 6 वाजता उठतो आणि थोडंसं लसूण वगैरे साफ करस तर मागे फिरून बघवा का डायरेक्ट 7 वाजलेले असतात. तर ठीक आहे, घडीचा फिरायचंच काम आहे, त्यानुसार आपल्याला पटपट पटपट करावं लागतं. तर मग ती दाखवत होती, काहीतरी कॉमेडी करत होती हर्षू. तर मग हसत होती ती. तर इकडे मग आम्ही ना, मग तिला सांगत होती मी, मग पप्पा आमचे आले नव्हते, 8 वाजलेले होते. 8 नाही किती, हां 8 का 7:45 झालेले होते, अजून पप्पा आलेले नव्हते. तुम्ही गेस करा शेंगदाणे हे करत आहे तर काय करत असेल मी. तर ठीक आहे, जाऊ द्या. तर मी शेंगदाणे भाजले होते, त्यांचे फोल काढत होती. इकडे दूध तापवलेलं होतं आणि इकडे मी साबुदाणा खिचडी बनवायची होती. तिची एवढी फेवरेट आहे साबुदाण्याची खिचडी, प्रमाणाच्या बाहेर. तिला खूप आवडते साबुदाणा खिचडी. तर मग तिला महिन्यातून एखादा वेळेस तर बनवूनच देते मी साबुदाण्याची खिचडी. वडे पण आवडतात, वडे पण बनवून देते. पण वड्यांना सध्या आता सुट्टी राहील ना, म्हणजे संडेला बनवून देत जाईल तिला. म्हणजे इकडे ते उरलेलं तेल होतं, तेल आणलेलं होतं, तेलाची किटली घासली होती, खूपच चिकट झाली होती, तिला घासून ठेवलेले होते. तिच्यात तेल टाकून, मग ते पॅकेट असतं त्या पॅकेटमध्ये तेल राहतं, त्यामुळे मी बर्नीला असं लटकवून देते ते, म्हणजे पूर्ण तेल निघतं ते. मग इकडे मी फोल काढत होती आणि हर्षू पण करत होती. हे बघू शकता 9 वाजले. मग मी काय बाकी दाखवलं नाही हे करताना. मग 9 वाजले. तर हर्षूचे पप्पा ना आमच्या इथे ना एक ते खाली राहतात ना ते भैया भाभी, तिचा सिलेंडर संपला होता, त्यांचा मिनी गॅस असतो ना तो सिलेंडर. तर ती बोलली की भाभी आप भैया को भेजो. तर मग हे गेले होते त्या भैयाबरोबर, कारण की कसं मदत करायला पाहिजे नाही का. तर मग हे गेले होते, चाललेले होते आणि गेले होते त्या भैयाबरोबर. त्यांच्याकडे गाडी नाही ना, तर मग गाडीवर हे मागे बसून तो माणूस सिलेंडर पकडून बसलेला होता आणि हे घेऊन गेले होते भरायला. तर मग गेले होते. मग इकडे मी ना व्हेज पुलाव बनवत होती, मस्त मटर पुलाव. हर्षिताला खूप आवडतं. पातेल्यामध्ये हर्षूला आपण म्हणजे आम्हाला पण आवडतं बरं का. नाही तर म्हणाल की प्रत्येक गोष्ट हर्षूला आवडते आणि तुम्हाला नाही आवडत का. आम्हाला पण आवडते. तर तिच्यासाठी म्हणजे बनवत होते मी मटर पुलाव. मटर होते त्या दिवशी आणलेले 20 रुपये पावचे मस्तपैकी. शेंगा होत्या बरं का, त्या आणलेल्या होत्या. मग हर्षूच्या पप्पांनी ते साफ करून ठेवले होते त्या दिवशीच. आणि मग मी इकडे तेल गरम करायला ठेवलं. अद्रक लसूण पेस्ट पण बनवून ठेवली होती, म्हणजे कुटून घेतलं होतं मी. इकडे बघा आमची मॅडम गाणे बघत होती, टी व्ही बघत होती. अभ्यास वगैरे झालेला होता, दुपारीच शाळेतून आली तेव्हाच अभ्यास करते ती. इकडे मग ते मछली जल की राणी ते बघत होती ती. आज किती दिवसानंतर ते लहानपणचे गाणे बघत होती बरं का. ती केव्हाची नाचत होती म्हणून एवढा घाम आलेला होता तिला. तर ठीक आहे, असो, तिला खूप उष्णता आहे, खूप घाम येतो माझ्या हर्षूला. इकडे मग आपलं तेल पण गरम झालं. मग आता मी तेलमध्ये जिरं मोहरी टाकते, कढीपत्ता टाकते. मोहरी काही एवढं तापलेलं नव्हतं, नंतरून खूप तापलं होतं, मग पार मग कमी गॅस करावा लागला. तर मग जिरं टाकलं, मोहरी टाकली, कढीपत्ता टाकेल, कढीपत्ता पण टाकला.
आणि मग आलं लसूण पेस्ट टाकली तेव्हा जास्त मी आलं लसूण पेस्ट ना जास्त लाल होऊ देते, कारण की हर्षिताच्या पप्पांना ते अद्रकचा फ्लेवर आला ना तर त्यांना कसं तरी होतं, डायरेक्ट व्याव्या होतं त्यांना. तर त्यामुळे मला ते आलं लसूण जास्त लाल चटक करावं लागतं आणि छान लागतं. मग त्याचा फ्लेवर येत नाही, वास येत नाही, काय नाही, कच्चा वास नाही. तर कच्चं टाकलं ना तर ते कसंच वास येतो, मग खावंसं नाही वाटत. मग त्यामुळे मी चांगलं लाल केलं होतं अद्रक लसूण, कांदा टाकला मग. आणि मोबाईल पकडायला कोणीच नव्हतं. हर्षूचे पप्पा सांगितलं ना मी तुम्हाला, बाहेर गेलेले होते, त्यामुळे एका हाताने मोबाईल आणि एका हाताने चालू होतं. मग तेवढं ते आले, मग त्यांनी नेक्स्ट मग पूर्ण व्हिडिओपर्यंत त्यांनी मोबाईल पकडला. मग ठीक, बरं झालं. मग नाही तर एका हाताने नाही जमत मोबाईल बी पकडायचा आणि हे साहित्य पण सामग्री पण टाकायची, तर नाही जमत. मग इकडे मी ते आले होते, बघू शकता तुम्ही. मग इकडे कांदा, टोमॅटो, गाजर, मस्त गाजर, मला ते गाजर ना खूप आवडतं बरं का याच्यात खायला. म्हणजे खिचडी, पुलाव याच्यामध्ये मला खूप आवडतं. मग इकडे मी ते करत होती, मिक्स करत होती. यांनी पकडलेला होता मोबाईल आणि मी ना हळद नाही टाकली होती व्हेजमध्ये, म्हणजे आम्हाला व्हाईटवाला बनवायचा होता. एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला टाकून मस्त लागतो तो. सकाळी पण उरला होता, सकाळी नाश्त्यासाठी यांनी हे करून गेले नाश्ता. तर बघा, मग पुढे कंटिन्यू व्हिडिओ बघत जा, कमेंट करा, लाईक करा. इकडे मी कोथिंबीर अगोदरच टाकून देते, कारण की मी वरून नाही टाकत कोथिंबीर. वरून ना ते असे हे राहून जाते ती, जसं काय आपण याच्यात कच्चा पाला टाकून दिला की काय असं वाटतं. मी याच्यातच हे फ्राय करते, म्हणजे छान लागते, त्याचा फ्लेवर पण उतरतो. ते वरून टाकतं ते कसं दिसतं, मग असं एकदम गिच्ची होऊन जाते ती. याच्यात असं तेलात टाकली ना तर छान असते, म्हणजे मिक्स सगळं भाज्यांबरोबर मिक्स होते. तर ठीक आहे, ज्याचं त्याचा बनवण्याचा हे असतो. मग इतर अशीच टाकते, तुम्ही कसे टाकाल ते काय माहीत नाही. तुम्हाला जशी टाकायची तुम्ही तसे टाकू शकता, आम्ही अशीच टाकते मी. मग इकडे मी ते मिक्स केलं सगळं व्यवस्थित, छान लाल चटक मस्त शिजवून घेतले त्या भाज्या. त्याच्यामध्ये फरस बी नव्हती सध्या, तर एवढं मिळत नाही आहे. जेव्हा आता पाऊसच पडत नाही तर काय मिळेल, जेवढं होतं तेवढं टाकलं. आणि मग हा मसाला टाकला मी. बघा, छान लागतो बरं, याच्यात सर्व असतं. एव्हरेस्टचा व्हेज पुलाव मसाला एकदम छान लागतो. आम्ही एक पुडी टाकून दिली होती, आमच्या 2.5 वाटी तांदूळ घेतलेले होते ना, तर त्याला टाकले होते मी बरोबर एवढं, म्हणजे पातीलं थोडं असं हे भरलेलं होतं. सकाळी खूप सारा भात, म्हणजे खूप नाही, नाश्तापुरता उरला होता त्यांचा, 1 प्लेट उरला होता. इकडे मग मी टाकला मसाला. तर तुम्हाला फुलच रेसिपी आहे ही, आता काय पाहिजे. तर बघा असं. आणि हर्षू गेली स्कूलला बरं का. रात्री मी आत्ता सकाळी एडिटिंग करते बरं का, रात्री वेळ नसते. काल दुपारी झोपले नाही ना, तर मला रात्री डायरेक्ट फोन पकडायला सुद्धा मला हे नव्हतं, डायरेक्ट तोंडावर फोन पडत होता, इतकी मला झोप येत होती. तर दिवसभर पळपळ धावपळ हे ते कामं हे राहतात, त्याच्यामुळे ना रात्रीला लवकर झोप लागली होती मला. तर इकडे मीठ टाकून घेतलं, चवीनुसार मीठ टाकावं नाही का. तर मग मी रात्री काही एडिटिंग केली नाही, कारण की मला ना सकाळी साबुदाण्याचं पण हे करायचं होतं, व्हिडिओ घ्यायचा होता. त्यामुळे मी रात्री काही केलं नाही, म्हटलं जाऊ दे आता सकाळीच करते. जरा सकाळी 9 वाजता व्हिडिओ टाकते ना मी, तर आज थोडा लेट टाकते, म्हटलं 9:30ला टाकेन म्हटलं, पण पहिले सकाळीच एडिटिंग करते म्हटलं नाही का. तर ठीक आहे, मग पुलाव आपला मग टाकला. मग आता इकडे रेडी झाला, बघू शकता तुम्ही. दिसायला एवढा सुंदर दिसतोय, खायला किती हे. दुपारचं भाजी भात पडलेला होता, पापड होता, आज एवढंच होतं जेवायला. तर कंटिन्यू करा. मग सकाळी गुड मॉर्निंग झाली बघा. मग मी उठली, ब्रश वगैरे केला, तोंड वगैरे धुतले, फ्रेश झाली, हातपाय धुतले. सकाळचं वातावरण बघा, 6:30 वाजलेले होते का 7 होते काय माहिती. तर 7 होते वाटतं वाजलेले. तर बघा, सकाळी असं ऊन पडतं, लगेच घरातच ऊन येतं आमचं लगेच सकाळी. तर मग तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग केलं ना मी. तर हे बघा, 7ला पण 6:45 झालेले होते. आमची घड्याळ थोडी 10 मिनटं पुढे आहे, तर 6:45 झालेले होते. तर एवढं भारी वातावरण होतं सकाळचं. इकडे मी तयारी करत होती, जेवण बनवायची. सकाळी डब्बे राहतात दोघं, मुलीचा पण आणि यांचा पण.
तर मग मी यांना आज गवार बनवली मस्तपैकी. गवार पण खूप छान बनवली मीनी. इकडे बघा आपले साबुदाणे भिजवलेले होते तर छान असे भिजून गेले बरं का. काल भिजवले होते ना, मस्त भिजवले ना छान लागतात. म्हणजे पोटात त्रास पण नाही होत आणि काय नाही, खायला पण छान लागतात, तोंड पण दुखत नाही. आणि इकडे गवार होती, तिला उकडायला टाकली मी थोडीशी, मस्त थोडी उकडली म्हणजे तिच्यातलं तो हे होतं. मग इकडे बटाटा वगैरे कापून घेतला याला आपल्या साबुदाण्यासाठी. आणि साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट मिक्स केला मी, म्हणजे मोकळे मोकळे होतात एकदम. एक एक दाणा मोजून घ्या तुम्ही. आणि गवारसाठी मी टोमॅटो टाकला होता गवारमध्ये. टोमॅटो, आपलं हे लसूण आणि कोथिंबीर, एवढं 3च वस्तू, आणि जिरं, एवढं 3 वस्तू टाकले. आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला होता मी गवारच्या भाजीमध्ये, मग मस्त लागते नाही का. मग इकडे गरम तेल केलं, त्याच्यात बटाटा टाकला. मी अगोदर बटाटा टाकत असते कारण की बटाटा शिजायला वेळ लागतो ना. तर बटाटा लाल चटक झाला का तेव्हा तिला आवडतो हर्षिताला, नाही तर असं खात नाही बरं ती. बटाटा मग साईडला काढून ठेवते, कच्चा बटाटा राहिला ना तर ती साईडला ठेवते. त्यामुळे मला पण असं लाल चटकच बटाटा आवडतो. आणि त्याच्यात ना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे तो कुरकुरा पण बनतो आणि एकमेकांना चिटकत नाही तो, आणि पटकन असं लाल होतो आणि छान लागतो. आणि कढईला पण चिटकत नाही, मीठ टाकलं ना तो सुळसुळीत होतो. तर मी ही ट्रिक वापरते मला लाल बटाटा करण्यासाठी, कारण की लहानपणापासून तिला मी लाल बटाटा असं म्हणजे क्रिस्पी बटाटा करून देते ना, तर तिला आवडतो तसा. तर हे बघा, मीठ टाकलं होतं ना तर एकमेका सोडतं ते, असं चिटकत नाही एकमेकांना. तर असं आणि लाल चटक पण होतो आणि कसा क्रिस्पी होतो मस्त. असं बनवून बघा तुम्ही. तर ठीक आहे असो. मग इकडे थोडं मी फक्त साबुदाण्यामध्ये लाल मिरची केलं होती साबुदाणे, कारण की ती ना हिरवी मिरची तिथं कुठे शाळेमध्ये शोधत, आणि डस्टबिन मग कुठं शोधत बसेल वरच्या क्लासमध्ये. त्यामुळे मी तिला हिरवी मिरचीचा बनवला नाही, लाल मिरचीचा बनवला. इकडे बघा आपली गवार पण मस्त शिजते. थोडा शेंगदाण्याचा कुट्टा टाकला त्याच्यात तर छान लागते. मग यांना तर नाही आवडत पण मी टाकून दिलं आहे, त्यांना म्हटलं घ्या खाऊन, मस्त लागते नुसतं ते एवढंसं काय. मग इकडे झाले आपले टिफिन रेडी यांचा. हा हर्षूच्या पप्पांचा ना, छोटा हर्षिताचा. आज छोटा एकच दिलेला होता हर्षिताचा, आणि आपला चहा पण ठेवलेला होता मी. इकडे आंघोळीला पाणी ठेवलेलं होतं हर्षिताला, आणि चहा. आता चहा उकळला का मी चहा पिऊन लगेच हर्षिताची आंघोळ करून लगेच तयारी. डबे तर झाले होते आपले. तर असं असतं माझं सकाळचं रुटीन बघा. उठता एवढं सगळे कामं असतात. काय कोणाला काय वाटतं की काय नाही असतं बायकांना कामं, पण कामं असतात बरं का. सकाळी उठा, टिफिन करा, हे ते. आणि आता जर एवढे भांडे पडले, ढीगभरून भांडे पडलेत. तर कपडे पण भिजवून ठेवले, ढीगभर भांडे पडलेत. सांगा. असं परत 12:30ला हर्षूला घ्यायला जायचं आहे. किती कामं असतात, झाडू पोचा कपडे वगैरे. ते बघा कपडे तिकडे भिजवून ठेवलेले आहेत मी. तर इकडे आपला चहा उकळायला ठेवलेला आहे. तर ठीक आहे, मग तुम्हाला कसं वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. जरा मोठाच आहे ब्लॉग, तर नक्की पूर्ण बघा व्हिडिओ. तर चला मग, बाय बाय सर्वांना, टेक केअर.